नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, गेल्याच पॉडकास्ट मध्ये आठवते का मी बोलली होती सध्या झोपडास्टे बंद होण्याच्या वाटचालीवरती आहे। कोणी तिकडे जात नसल्यामुळे किरकिडा त्याच्या झोपडास्टेला वाचवण्यासाठी म्हणून रंगरंगोटी करतोय। त्याला वाटलं की त्याने तिकडे कलर केला किंवा एकाच्या बदल्यात दोन दोन झोपाळे आणले तर लोक ते बघून तरी तिथे बुकिंग करतील आणि राहायला जातील। आणि तसं पण चॅनलचे तर किरकिरे काकूंच्या लेकाने आणि सुनेने मिळून एल लावलेच आहेत। त्यामुळे चॅनल बंद झाला तर दुसरं काहीतरी हवं की नको पैसे कमवायचं साधन, म्हणून सध्या सगळा फोकस त्या झोपडास्टेवरती आहे। जसं की मी गेल्या शुक्रवारी ते पॉडकास्ट बनवलं तसं लगेचच किरकिड्याचा व्हिडिओ आला। काय तर म्हणे याचा तो थर्ड क्लास अनहायजेनिक झोपडास्टे MTDC अप्रूव्ड आहे। ते बघून तर एवढी हसली असेल ना मी की काय सांगू तुम्हाला मंडळी। कारण जेवढं काही मी याच्या झोपडास्टे बद्दल बोलली होती ना त्या पॉडकास्ट मध्ये, त्याचंच उत्तर मला हा देत बसला होता, हा बिंडोक तुलतुलित कुमार। आणि काय त्या किरकिरे काकू यार, कोणाचे वन पीस गाऊन घालतात काय माहिती, बसून बसून एका जागेवर सगळंच सुटत चाललंय काकूंचं, त्यामुळे कपडेही तोकडे पडतात। अहो किरकिरे काकू, वय काय तुमचं आणि वागताय काय? नातवंडाला खेळवायचं सोडून तुम्ही काय हे टॉम अँड जेरी सारखं खेळत बसलात त्या किरकिड्यासोबत। तो ना एक नंबरचा वायझड बाई माणूस आहे, स्वतः तर काही करू नाही शकत तुलतुलित कुमार, नुसता फालतूची बडबड 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 करत असतो। एक दिवशी ना त्या हेल्पर मधलंच कोणतरी चपाती वगैरे भाजताना गरम काविलता करून ह्याच्या जिभेला चटका देईल, एवढा हा माणूस इरिटेट करतो। विचार करा ना मंडळी, ह्याचा 20-25 मिनिटाचा फालतू व्हिडिओ बघून आपण एवढे कंटाळतो, मग ते हेल्परचं काय होत असेल, कसे या फालतू माणसाची बडबड ते सहन करत असतील। पण पाणी जर डोक्यावरून गेला ना तर नक्कीच ह्याही एक दिवस याचा पान उतारा करायला मागे पुढे नाही बघायच्या, आणि केलाच पाहिजे। काडीचं ज्ञान नाही आहे आणि लोकांना उपदेशाचे धडे देत असतो। आता आम्ही पाठी बघा काय काय सुधारणा केली आहे ते मी दाखवते। अहो मी नाही हो हे बोलली, किरकिरे काकू बोलल्या। मराठी न्यूजपेपर मध्ये 5-6 वर्षापूर्वी काकूंचा फोटो आला होता, काय तर म्हणे YouTube वरची सुगरण। पण त्या लोकांना हे माहिती नव्हतं ना की ही सुगरण ह्याचा त्याचा रेसिपी ढापून प्रसिद्ध झाली आहे। ते किरकिरे काकू जिंदगी मध्ये पण गेल्या होत्या आणि त्यांचा मेकअप बिकअप केला होता तिकडे। तुम्ही बघितलं काय मंडळी काकूंचा तो इंटरव्ह्यू? मी जेव्हा यांच्यावरती पॉडकास्ट करायला सुरू केलं होतं ना तेव्हाच मी यांच्या त्या इंटरव्ह्यू बद्दल देखील बोलली होती। जर तुम्ही ते पॉडकास्ट नसेल ऐकलं तर त्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, नक्की ऐका। डुबाउंगी फिर चॅनलचे अचीवमेंट्स किरकिडा दाखवत होता, म्हणजे रेसिपी चॅनलचे हो मंडळी। विचार करा ना किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना ही। जेव्हा ती शेफीन बाई ढापून बिपून का होईना पण रेसिपी दाखवायची तर तेव्हा तरी त्या चॅनलला काय काय अवॉर्ड्स मिळायचे, काकूंची मुलाखत घ्यायचे, तिचा फोटो वगैरे पेपर मध्ये यायचा। पण जेव्हापासून किरकिडा आणि नागपूजा बेबीचं लग्न झालंय आणि डेली व्लॉगिंग सुरू केली आहे तेव्हापासून तर कोण ढुंकूनही नाही बघत यांच्याकडे, ना यांना कोण बोलवत कुठेच। आणि आता तर प्रमोशन्स देखील येत नाही आहे, सगळ्यांनीच अप्रोच करणं बंद करून टाकलंय वाटते यांना। अरे किरकिड्या, आता तरी तुला तुझी जागा समजलीच असेल ना की तू किती नष्टर आहेस ते। आणि अरे किरकिड्या, किती दिवस त्या आईच्या जीवावरती उड्या मारणार आहेस? बस कर रे आता किरकिड्या, तुला एक चॅलेंज देते मी, तू ना एक चॅनल खोल तुझं सेपरेट आणि त्यात हे तुझे फालतूचे व्हिडिओज टाक, बघू किती लोक तुझा चॅनल बघतात ते आणि तुला सबस्क्राईब करतायत ते। सारखं काय रे त्यांनी आपला चॅनल आपल्या चॅनलला प्ले बटन मिळालं, आपल्या चॅनलला 4 वर्षापूर्वीच प्ले बटन मिळालं, आपलं काय करतोयस किरकिड्या? तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे त्या प्ले बटनला मिळवण्यासाठी? अरे त्या मेंगळट CEO ची कृपा आहे ही सगळी, म्हणून तुम्हाला ते प्ले बटन मिळालं आहे, नाहीतर तुमच्या नशिबात देखील नव्हतं ते प्ले बटन। ते किरकिड्या, खरं म्हणजे तुझ्या चॅनलचं जेवढं रिव्हेन्यू जनरेट होते ना ते दर महिन्याला तू ते अर्ध तरी त्या CEO ला दिलं पाहिजेस। त्या काकूंचं खोटं बोलण्यात ना मंडळी कोणीच हात नाही धरू शकत हा। काकू बोलतात काय तर, ताईने तुझ्यासाठीच हे माझे कुकिंगचे व्हिडिओ YouTube वरती टाकले, ताईला माहिती पण नव्हतं YouTube काय असते ते, तिने असंच माझे व्हिडिओ टाकले। आम्ही YouTube बनवला नाही, ते स्वतःहून बनत गेलं, आम्हाला रेसिपी हे माहितीच नव्हतं, आम्ही जेवणच बोलायचो।
ताई युट्यूबवर टाकायची, कारण तू बसून बसून व्हिडिओ डिलीट मारायचा ना, तुला काय काय ते बघायचं असायचं, कार्टून बिटून. काय रे किरकिड्या, एवढा कॉलेजमध्ये असताना एवढा मोठा घोडा तू कार्टून बिटून बघायचास? मला तरी नाही विश्वास बसत रे. खरं खरं सांग बघू, कार्टूनचं नाव देऊन भलतं सलतं बघायचं असशील ना रे तू? म्हणजे कार्टून तर बघायचं झालं असतं तर त्यावेळी कुठे बघणार होता? युट्यूब वरतीच ना. मग फोन मधल्या व्हिडिओने तुला का बरं एवढा त्रास होत होता? ते डिलीट करायची काय गरज होती? काय पण तुतिया बनवू नकोस रे किरकिड्या. काकूंचं असं म्हणणं आहे मंडळी, त्या मेंगरट ताईला युट्यूब काय असते हे देखील माहिती नव्हतं, पण तिकडे व्हिडिओ टाकले तर ते सुरक्षित राहतात एवढं तिला बरं माहिती होतं. मग तरी नशीब जेवणाचेच व्हिडिओ टाकले, भलते चलते नाही टाकले कसले व्हिडिओ. दोघही भाऊ बहीण ना एक नंबरचे माट आहेत, माट. ह्याची चोरी पकडली गेली म्हणून कसा बोलत होता पाहिलत का मंडळी, की मी अभ्यासाचे काय काय फोटो काढायला लागायचे म्हणून डिलीट करायचो व्हिडिओ. अरे किरकिड्या, तू ना गप्पच बस रे जरा. तुझं आणि शिक्षणाची तर बोंबा बोंब आहे हे अख्ख्या दुनियेला माहिती आहे. तुझ्या फोन मध्ये फोटो काढून काय कॉपी बिपी करायचास का रे परीक्षेमध्ये तू? किरकिडा बोलतो, आता युट्यूब हे फक्त फेम आणि पैशासाठी उघडलं जाते. हो का रे किरकिड्या, मग तू काय शेण खातोयस का इथे युट्यूब वरती? तू पैशासाठी नाही तुझे व्हिडिओ बनवत का? एवढंच असेल ना तर मॉनिटायझेशन ऑफ कर आणि मग तुझे व्हिडिओ टाकत राहा. तिडशाना बोलतो, आम्ही फक्त स्टोरेज साठी म्हणूनच हे चॅनल ओपन केलं होतं. MTDC अप्रूव्ड झोपडा स्टे हे गेल्याच वर्षी अप्रूव्ह झालंय आणि काकूंना माहितीच नाही. कमालच आहे ना मंडळी. आणि ते लायसन्स कसं लपवत होतात पाहिलत ना मंडळी. तुतिया माणूस आहे एक नंबरचा. अरे किरकिड्या, एडिटिंग करतोस ना तू युट्यूब वरती राहून, तुला 5 वर्ष झाली, मग तुला एवढी साधी गोष्ट माहिती नाही का की तुला तिकडे ऑप्शन असते ब्लर करायचं, क्रॉप करायचं? रे साध्यातल्या साध्या एडिटिंग ऍप मध्ये जरी तू व्हिडिओ एडिट करत असशील ना तरी देखील तिकडे ऑप्शन असतात हे सगळे. त्या लायसन्स वरती तो तुझा सुजलेला हात दाखवण्याची काही गरज नव्हती रे. एक दिवशी ना तुझ्या हातावरती सटासूट करून हॅमर मारीन मी. त्या डोक्यात जातो तुझा हात, नुसता आपल्या सगळीकडे मध्ये 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 करत असतो. जरा ना तुझ्या हाताला आवर घाल रे किरकिड्या. झोपडा स्टेला बुकिंग करा आणि विलेज लाईफ एन्जॉय करा. अरे किरकिड्या, कशाला रे लोकांना येडा बनवतो? तुझ्या झोपडा स्टेला येऊन त्यांना तू मस्त चुना लावत असशील रे. एकतर त्या थाल्यांचे पण किती महाग महाग प्राइस लावून ठेवलेस तू, आणि आता तर त्या झोपडा स्टे मध्ये एक एक रूमचे प्राइस वाढवत चाललाय. कशाला येतील लोक मग तुझ्याकडे? नाही नाही नाही, तू प्रयत्न करच रे. चालू दे तुझं जे काय करतोयस ना ते चालू दे. बघूया किती दिवस ते चालणार आहे ते. आणि काय रे बाई माणसा, मला एक गोष्ट सांग बघू. मागे तर तू मोठा सांगत होता की मोठी बस भरून लोक येणार आहेत आमच्या झोपडा स्टेला राहायला. काय तर म्हणे योगा आणि मेडिटेशनचे क्लासेस आहेत त्यासाठी. काय झालं रे? कोण आले होते? दाखवलं नाहीस तू आम्हाला. तुझी नाखुजो बेबी तर बोलत होती की मी मनशांतीसाठी म्हणून क्लासेस अटेंड करणार आहे. कधी गेली होती रे तुझी नाखुजो बेबी ते क्लास अटेंड करायला? दाखवलं नाहीस तू आम्हाला. परवा पाहिलत ना मंडळी, पॉडकास्ट करत बसला होता तुतिया माणूस. त्यांना एक लाफा दिला पाहिजे याच्या कानाखाली. YZ नुसता काही बडबड करत असतो. त्या हेल्पर बिचाऱ्या काम करत होत्या आणि मायलेक आपले गप्पा मारत बसलेत हॉलमध्ये बसून. किती वेळा ते MTDC अप्रूव्ड दाखवत होता बावळट माणूस. मला वाटते ते ना आताच अप्रूव्ह झालं असणार म्हणून हा एवढा हवेत उडतोय. आधीच जर ते अप्रूव्ह झालं असतं ना तर आधीचा सांगून मोकळा झाला असता. ती CEO बिचारी सारखी फोन करत होती तर तिला बोलतो, तुम्ही दोघच बघताय आम्हाला, पण इकडे लाखो लोक बघतायत. चला बाय, नंतर करतो तुम्हाला कॉल. वा रे वा किरकिड्या, जिच्या जीवावरती एवढी मजा मारतोयस तिच्यासोबतच तू असं बोलतोय. तुला लाज वाटते का रे फुकट्या? काय झालं रे? 2 मिनिटं जर तू तुझा व्हिडिओ पॉज केला असता आणि त्या ताईशी गप्पा मारल्या असत्यास तर. किती माणूस घाणी आहेस रे तू किरकिड्या. आणि काय तर आमच्या घरामध्ये सगळ्या देव्या आहेत माझ्या अवतीभवती. अरे किरकिड्या, सगळ्या तुझ्या अवतीभवती देव्या आणि तू कोण अवदसा का? नाचरेपणा ना कमी करत जा रे किरकिड्या. मी काय बोलते किरकिड्या, जर नटरंगचा दुसरा भाग आला ना तर नक्कीच तुला काम देतील ते लोक. काय मंडळी, तुम्हाला तर समजलंच असेल ना ह्याचा रोल काय असेल ते त्या पिक्चर मध्ये. छान दिसेल ना किरकिडा त्या मूवी मध्ये? मस्त ना? हो मस्त. किरकिडा बोलतो, मी कधी तुम्हाला शिंकताना दिसलोय का? तर नाही.
अरे किरकिड्या, तुझ्या शिंकण्याचं जाऊ दे रे, पण तुझी बायको मागे प्रायव्हेट पार्ट्स खाजवत होती आणि त्याच हाताने घेस्टला जेवण देत होती, त्याचं काय रे? नाही म्हणजे तेव्हा कुठे गेली होती तुझी हायजीन? किरकिडा बोलतो, जर तुम्ही झोपडा स्टेला आले तर मी ठराविक लोकांच्या घरी नेणार तुम्हाला, तिकडे नाश्ता पाणी करण्यासाठी. अरे किरकिड्या, कशाला रे लोकांना त्रास देतोयस तू? गप राहा ना, तुझा झोपडा स्टे चालवतोय तर तिकडेच ठेव ना त्या लोकांना. ह्याच्या त्याच्याकडे जाऊन नाश्त्याला तू त्यांना पैसे देणार आहेस का? तुझे लाळ घोटेपणा ना तुझ्या जवळच ठेव. आणि ऍड्रेस आधीच नाही सांगणार आम्ही, तर बुकिंग कन्फर्म झाल्यावरच सांगणार. कारण काय आहे ना, लोक इथे येतात आणि आम्ही कधी कधी बाहेर असतो ना. किरकिड्या, खरं कारण सांग ना, आंघोळ न करताच पारोशा अंगाने तुम्ही घरामध्ये वावरत असता आणि कोण आलं तर त्यांना तुमचा खरा अवतार दिसेल ना, म्हणून तू लोकांना ऍड्रेस सांगत नाही आहेस ते. जरा नाही तुझी फेकाफेकी कमी कर रे किरकिड्या. आणि त्या देवाऱ्याची काय अवस्था करून ठेवली आहे, घराबाहेर ठेवलं होतंस एवढ्या दिवसापासून आणि आता तर तोडून फोडून टाकलंय त्या देवाऱ्याला. किरकिड्या, जेवढं लाईटली तू हे सगळं घेतोय ना, तुला खूप महाग पडणार आहे ही गोष्ट, लक्षात ठेव. ती आत्या पण कसली लोचट आहे यार, सारखी सारखी नुसती येत असते या स्वार्थी माणसाकडे. हिला माहिती नाही का याचा स्वभाव कसा आहे ते, नुसता कामापुरता मामा आहे हा. तरी पण आपली स्वतःच्या मुलींना घेऊन निर्लजासारखी जाते यांच्याकडे. आता सध्या नाखुजाव बेबी घरी नाही आहे तर घरकाम करायला त्या ढाई काकांना आणलंय. बिचारे ते काका किती वाकले आहेत. आता त्या आत्याच्या मुली तिथे पेंट करत होत्या तर त्यांच्या काना जाऊन नुसता फुकटची चावचाव चावचाव करत बसला होता. काळा रंग होता ना त्यांच्या हातामध्ये, तोच याच्या थोबाडाला फासायला हवं होतं, एकदम छान दिसला असता हा. एका पाठोपाठ एक स्टेप घेतोय आम्ही आणि त्या हेल्पर खाली वाकून साफसफाई करत होत्या, त्यांच्यावरती फोकस करत होता. किरकिड्या, कसल्या स्टेप्स, काय बोलतोय तू? आणि त्या खाली वाकल्यात त्यांच्या कमरेखालच्या भागावरती काय फोकस करतोय? लाज वाटते का रे तुला? अरे मागे तर तू तुझ्या बायकोची ब्लाऊजची बटणं काढून तिचा व्हिडिओ बनवला होता, तिची इज्जत पण तू वेशीवर टांगून मोकळा झाला होता. आता त्या हेल्परला तरी सोडायचं होतंस रे. हळूहळू बघा मंडळी, जशी ती टुनाली काम सोडून गेली आहे ना, तशाच या बाकीच्या बायका पण सोडून जातील. मग किरकिरे काकू, नाखुजा बेबी आणि किरकिडा वर खाली करण्याची सर्व्हिस देत बसतील गेस्टला. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.